छत्रपती शाहू महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे संभाजीराजे छत्रपतींनी वडिलांसाठी निवडणूक न लढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। याचाच आढावा घेणारा लोकशाहीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। छत्रपती शाहू महाराज यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यांच्या या इच्छापूर्तीसाठी संभाजीराजे छत्रपतींनी एक पाऊल मागे घेतलंय। तसंच शाहू महाराजांचा निर्धार पूर्ण करण्यासाठी संभाजीराजे पूर्ण क्षमतेने प्रचार करणार आहेत। मी जर इलेक्शन लढवली असते, मी 100% दिले असते, तर महाराजांच्यासाठी आपण 1000% कष्ट करायला पाहिजे। महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा अनुभव हा निश्चितपणाने कोल्हापूरला एक वेगळी दिशा दाखवणार, याबद्दल काही शंका नाही। संभाजीराजेंचा स्वराज हा पक्ष असून ते लोकसभेसाठी जोरदार तयारी करत होते। मात्र फेब्रुवारी महिन्यात शरद पवारांनी शाहू महाराजांची भेट घेतली होती। पवार आणि शाहू महाराज यांच्या भेटीने जाणकारांनी काय ते तेव्हाच ओळखलं। शाहू महाराज नक्की कोणती जागा लढवणार हे तेव्हा स्पष्ट झालं। इतके दिवस निवडणुकीची तयारी करणारे संभाजीराजेंनी माघार घेतल्यानं त्यांचे विरोधक असलेल्या धनंजय महाडिक यांनी आश्चर्य व्यक्त केलंय। संभाजीराजे छत्रपती हे गेले अनेक वर्ष त्यांच्या स्वराज्य पक्षाच्याकडून लोकसभेची तयारी करत होते आणि निवडणूक लढवणार असं ते सांगत होते आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते ठामपणाने सांगत होते। परंतु आज त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे। थोडासा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आश्चर्याचा निर्णय असू शकेल असं मला वाटतं। शाहू महाराजांच्या वयाबाबत विरोधक दबक्या आवाजात चर्चा करत होते। त्यांचं वय पाहता त्यांना दौरे करणं जमेल का अशी चर्चा करणाऱ्यांना सतेज पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। तसंच संभाजीराजेंच्या निर्णयाचं स्वागतही सतेज पाटलांनी केलं असून पुरोगामी आवाज दिल्लीपर्यंत जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। आदरणीय शाहू महाराजांना मी असेल, PN साहेब असतील, आम्ही जाऊन त्यांना विनंती करू की त्यांनी ही उमेदवारी त्या ठिकाणी स्वीकारा। आणि आमची तमाम कोल्हापूरकरांची इच्छा आहे, कोण का लढावं का लढू नये असं जरी कोण म्हणत असलं तरी शेवटी कोल्हापूरमधला पुरोगामी विचार हा दिल्लीत पाठवायचा असेल तर या पद्धतीची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात कोल्हापूरकर घेतील याची मला खात्री आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमताने कोल्हापूरची जागा शाहू महाराजांना देण्याचा निर्णय जवळपास निश्चित केलाय। मात्र अद्याप शाहू महाराज कोणत्या पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढणार हे स्पष्ट नाहीये। शाहू महाराजांचं कोल्हापूरमधलं वजन पाहता महायुती कुणाला उमेदवारी देणार यावरही लवकरच निर्णय होईल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।